कोण होतीस तू, काय झालीस तू च्या आजच्या भागाची सुरुवात होते सुलक्षणा आणि माधवी पासून. तर आता सुलक्षणा म्हणते, आज खूप हलकं हलकं वाटतंय ग मला, असं म्हणते आता माधवीला सुलक्षणा. आणि बाकी सगळे बघतच असतात हे सगळं. आता इथेच उभं करणार आहेस मला की घरातही घेऊन जाणार आहेस, असं म्हणते आता माधवी सुलक्षणा. अगं ये की आत. चल चल आपण आरती करूया लवकर, दोन दोन देवे आलेत माझ्या घरी, असं म्हणते आता सुलक्षणा त्या दोघींना. ये 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 चल, असं म्हणते आता सुलक्षणा माधवी आणि अमृताला. चला ग, असं म्हणते आणि सगळ्यांना बोलवते आता आरतीसाठी सुलक्षणा. आणि आता आरती करतात सगळेजण देवीचे. आणि माधवीच्या हस्ते होते ती आरती. तर आता यश पण आरती करतो. आता कावेरी सुद्धा करते. तर सगळेजण आरती करतायत आता एक एक मेंबर्स घरातले धर्माधिकाऱ्यांच्या. देवी आईचा उदो उदो असं म्हणतो आता यश. तर आता यमुना सुद्धा घेते आरती. खरंच खूप बरं वाटलं असं म्हणते आता माधवी. मावशी धूप घ्या, असं म्हणते आता यमुना. तर माधवी म्हणते, कशी आहेस ग यमुना, तुझी डिटेक्टिव्हगिरी अजून चालू आहे का, असं म्हणते आता माधवी. मावशी असं म्हणते आता यमुना. काकू हे घे आता धूप, असं म्हणते आता ती पौर्णिमाला यमुना. तू अजून खादाडगोचं असे आहेस, असं म्हणते आता माधवी पौर्णिमाला पण. आई प्रसाद असं म्हणते आता विद्या माधवीला. विद्या तू अजून सासूला घाबरून राहतेस ना, असं म्हणते आता माधवी. हो हो घाबरते, असं म्हणते आता विद्या. नाही म्हटलेली असते नंतर हो म्हणते विद्या. आणि हसायला लागते. प्रसाद घ्या, असं म्हणते विद्या माधवीला. सुलक्षणा श्रीकांतराव कुठे आहेत, असं म्हणते आता माधवी. बोर्ड मीटिंगला गेलेत, असं म्हणते आता सुलक्षणा. घे, असं म्हणून एकमेकींना प्रसाद भरवतात आता माधवी आणि सुलक्षणा. प्रामाणिकपणे सांगायचं ना तर तुम्हा सगळ्यांची खूप आठवण यायची मला. आणि मी खूप जास्त मिस करलं तुला, नाही तुझ्या हातच्या गोड शिऱ्याला, असं म्हणते आता सुलक्षणाला माधवी. आता अशीच उभे राहणार आहेस का, तुझ्या हाताचा शिरा खाऊ घालणार आहेस. तुला माहितीये मावशी, आई जेवताना कायम तुझी आठवण काढायची, असं म्हणते आता अमृता. तुझ्या हाताची चव, तुझी शिस्त, तुझा टापटीपणा कायम ह्याबद्दलच बोलायची. आणि म्हणायची शिस्त शिकायची असेल ना तर ती सुलक्षणाकडूनच शिकायची, असं म्हणते आता अमृता. तर माधवी म्हणते, हो आणि तुझ्या आठवणीत खूप रडली सुद्धा आहे, असं म्हणते अमृता. आता बघ, तू गोडाचा शिरा केलास ना तर पुन्हा कशी रडेल, असं म्हणते आता अमृता सुलक्षणाला. काय ग, असं म्हणते आता सुलक्षणा. तुझ्यासाठी गोडाचा शिराही करणार आहे आणि तुझ्या आवडीचं शेवग्याचं शिंगांचं पिठलं सुद्धा करणार आहे, असं म्हणते आता सुलक्षणा. तुझ्या लक्षात आहे, असं म्हणते आता माधवी. मी काहीच विसरले नाही आहे का, असं म्हणते आता सुलक्षणा. तुझं माझं नातं म्हणजे सख्या बहिणींपेक्षा सुद्धा घट्ट होतं. आपल्या एकमेकींच्या मनातलं आपल्याला न बोलता सुद्धा सगळं कळायचं, असं म्हणते आता सुलक्षणा. तुला कोणी काही बोललं ना की मला भयंकर राग यायचा, असं म्हणते सुलक्षणा. आणि मला काही बोललं तर तुलाही राग यायचा, असं म्हणते आता सुलक्षणा माधवीला. गेल्या 3 वर्षात असा एकही दिवस नव्हता जेव्हा मला तुझी आठवण नाही आली, असं म्हणते आता माधवी. मला तर एकदाही तुझी आठवण आली नाही बघ, असं म्हणते सुलक्षणा. हो, कारण आठवण येण्यासाठी आधी माणसाला विसरावं लागतं ना, असं म्हणते सुलक्षणा. आणि हसतात आता सगळेजण. माधवी ताई, तुम्ही आल्यानंतर आमच्या वहिनींचा एकदम मूडच बदलला आहे, असं म्हणते पौर्णिमा. स्वयंपाकाची सगळी तयारी करू आपण, असं म्हणते आता कावेरी निघते तिथून. मावशी तुम्ही रूममध्ये बसा, इतक्या वर्षांच्या उरलेल्या गप्पा मारा, असं म्हणत होता यश. आणि जातात त्या दोघी. आणि यमुना आणि काकू सुद्धा जातात. चिकू असं म्हणते कावेरी. मी आहे ना, मी बघते, असं म्हणते आता विद्या. आणि ती जाते. आणि कावेरी मात्र किचनमध्ये जाते. आणि इथे यश आणि अमृता बोलायला लागतात. आणि आपण आपल्या गप्पा मारूया, असं म्हणते अमृता. तर यश म्हणतो, किती वर्षाने भेटतोय आपण. तुला आठवतंय का लहानपणी जेव्हा तू इथे यायचीस, छोट्या छोट्या गोष्टींवर चिडायचीस आणि रुसून त्या बाल्कनीत बसायचीस, असं म्हणतो यश. तर आता अमृता हसते आणि म्हणते किचनमध्ये जाऊन, कावेरी तुला काही मदत करू का, असं म्हणते अमृता कावेरीला. यश, मी तुझ्यासाठी बटाट्याची भाजी करू जशी मी करते तशी, असं म्हणते आता अमृता. अहो तुम्ही कशाला, आता चालत ना, आरामात बसा, मी करते ना, असं म्हणते कावेरी. बरोबर आहे यांचं. अगं 3.5 वर्षानंतर भेटतोय आपण, ये बसून छान गप्पा मारूया, असं म्हणतो यश. आणि अमृताला घेऊन जातो तिथून. आणि कावेरी मात्र आपलं काम करत असते. आणि आता अमृता बसते खुर्चीवर आणि यश सुद्धा बसतो तिच्यासमोर. आणि कावेरी मात्र इथे काहीतरी बनवत असते. सो मिस्टर यश, कसा आहेस तू, असं म्हणते आता अमृता. कसा दिसतोय, असं म्हणतो आता यश. एकदम हँडसम डॅशिंग, असं म्हणते आता अमृता. आणि कावेरी सगळं ऐकत असते. आणि यश मात्र कावेरीकडेच बघत असतो. यश म्हणतो, खरंच हा काय प्रश्न झालाय का, हा तू कायमच हँडसम दिसतोस, असं म्हणते आता अमृता. थँक्यू, तू कशी आहेस, असं म्हणतो आता यश. कशी दिसते असं म्हणते आता अमृता. तर यश म्हणतो, ब्युटिफुल, कावेरीकडे बघून. स्टनिंग, लहानपणी कशी होतीस आठवतंय ना, असं म्हणतो आता यश. शेमडी सारखी शिंकत असायचीस, असं म्हणतो आता यश. कारण मला धुळीची ॲलर्जी होती म्हणून. इनफॅक्ट मला अजूनही धुळीची ॲलर्जी आहे, असं म्हणतो आता अमृता. तर यश म्हणतो, उगाच काळतोंड करू नकोस. तुला आठवतं आपण पर्वतीला जायचो, असं म्हणते आता अमृता.
तेव्हा झाडावर माकडं कशी चढतात ना उड्या मारत तसं चढायचं असतो असं म्हणतात अमृता. तर कावेरी हसायला लागते हे ऐकून. ऑफकोर्स असं म्हणत होता यश. आठवतंय ना? आणि यश आता कावेरीकडे बघत असतो आणि तो आत जातो. स्वतः झाडावर चढून केरी खायची मजाच वेगळी असते असं म्हणत तो आता किचनमध्ये येतो पाणी प्यायला. हो ना, असं म्हणत होता आता कावेरीकडे बघत. असं म्हणते आता कावेरी. यश, पण काही म्हण, इथे सगळं आहे तसंच आहे. हे घर, इथली माणसं, इथलं वातावरण काहीच बदललेलं नाही असं म्हणते आता अमृता. मला हे घर अजूनही माझं वाटते असं म्हणते अमृता. तर यश म्हणतो तुझंच तर घर आहे. आणि थँक्स असं म्हणतो आता यश. कशासाठी असं म्हणतात अमृता. तर आता यश म्हणतो काल आईला आणि मावशीला एकत्र आणण्यासाठी कावेरीची साथ दिलीस म्हणून असं म्हणतो होता यश. तर कावेरी बघते आता त्या दोघांना. मला खुश बघून खूप आनंद झालाय मला असं म्हणतो होता यश. थँक्यू असं म्हणतो यश आणि अमृताला आता हात देतो. तर अमृता सुद्धा त्याला हात देते आणि दोघे हँडशेक करतात आणि कावेरी त्या दोघांना बघत असते. तर आता कावेरी दोघांच्या चेहऱ्याकडे बघतच असते. तुला काही लागलं ना, फक्त माझं नाव घे. मी माकडासारखा उड्या मारत मारत तुझ्याकडे धावत येईन असं म्हणतो होता यश अमृताला. तर आता इथे सुलक्षणा माधवीला म्हणते मला इतका आनंद झालाय ना, म्हणजे आपल्या डोक्यावर एखादं ओझं असतं आणि ते खाली घेतल्यावर कसं आपल्याला हलकं हलकं वाटतं ना, अगदी तसं आज वाटतंय मला असं म्हणते आता सुलक्षणा माधवीला. खूप अपराधी वाटत होतं मला. असं वाटलं होतं की खरंच तू ह्या जन्मात तरी मला कधी माफ नाही करणार. स्वाभाविक आहे म्हणा, तू तुझ्या मुलीला गमावलास. तर आता माधवी म्हणते हात पकडून सुलक्षणाचा की मी खरं सांगू, मला तुझा राग आला होता असं म्हणते आता माधवी. आयुष्यात परत कधी तुझं तोंड बघणार नाही असं ठरवलेलं होतं मी. कारण तुला भेटले असते ना, तर जखमेवरची खपली पडली असती आणि परत ताजी झाली असती. पण तुला भेटायची खूप इच्छा होती, मोह होता गं. मला वाटत होतं की तू उदयने पसंत केलेल्या मुलीला कधी स्वीकार करणार नाहीस. पण इथे बघून वाईट वाटलं असं म्हणते आता माधवी. शेवटी मुलासमोर आई हारली असं म्हणते ती. कसं स्वीकारलंस का असं म्हणते आता माधवी. सुलक्षणाला कुठे गेली ग तुझे कायदे शिस्त तुझे नियम असं म्हणते माधवी सुलक्षणाला. तर आता यमुना आणि काकू खुश होतात हे ऐकून. तर यमुना म्हणते मावशी, अगं मी सुद्धा असंच म्हणाले होते मला असं म्हणते ती. पण या घरात माझं कोणी ऐकणार आहे का असं म्हणते आता यमुना. पण मावशी, तू इथे बोललीस मासमोर हे ठीक आहे, बाबांसमोर नको हा बोलूस असं म्हणते आता यमुना. नाही कसं आहे, बाबा आणि यश कावेरीचे भक्तच झालेत. तर सुलक्षणा म्हणते पुरे यमुना. तर आता अमृता यशचा हात पकडूनच असते. कावेरी दिव्याकडे बघते त्या कडे लावलेल्या. दिवा का फडफडतोय असं म्हणते आता कावेरी. ही कुठल्या संकटाची चाहूल तर नाही ना असं म्हणते आता कावेरी. आणि आता कावेरी पळत जाते देवाकडे आणि पकडते आता त्या दिवाला. तर यश मात्र कावेरीकडेच बघत असतो. त्याचं लक्ष कावेरीकडे असतं. पण अमृता मात्र यशमध्ये पूर्ण बुडून गेलेली असते. तर आता इथे कावेरी दिवा बरोबर पकडते. आणि यश पण जातो तिथे. पण अमृता मात्र त्याचा हातच सोडत नाही. तर यश बघतो आता तिच्याकडे. आणि कावेरी पण देवासमोर थांबलेली असते. तर आता यश म्हणतो माझा हात. तर आता अमृता म्हणते सॉरी सॉरी. तर आता सोडते अमृता यशचा हात. तर यश आता कावेरीकडे बघतो आणि अमृता मात्र तिथून निघून जाते. तर कावेरी मात्र देवासमोर थांबलेली असते. यश पण तिथेच येत असतो. आता कावेरी प्रार्थना करते देवासमोर. देवा, ही येणाऱ्या संकटाची चाहूल असेल तरी तू ह्या संकटाच्या मध्ये उभे राहा. या घराच्या सुखाला कुणाची दृष्ट लागू देऊ नकोस. माच्या चेहऱ्यावरचा आनंद कायम तसाच राहू दे असं म्हणते आता कावेरी. हे घर हसतं खेळतं राहू दे. तुला खरंच असं वाटतंय असं म्हणते आता सुलक्षणा माधवीला. मी त्या मुलीला स्वीकारलंय म्हणून असं म्हणते आता सुलक्षणा. नाईलाज असतो तर या मुलीला घरात ठेवून घ्यायला लागलं नाईलाजामुळे. माझा उदय कुठे आहे अजूनही आम्हाला माहित नाही आहे असं म्हणते आता सुलक्षणा. पण ही मुलगी आमच्या नातवाला घेऊन इथे घरी आली असं म्हणते आता सुलक्षणा. आणि सगळं आठवतं तिला. कसं आलेली असते ना कावेरी बाळाला घेऊन रक्तबंबाळ होऊन. ते सगळे क्षण तिला आठवतात. तिच्या हातात चिक्कू होता. धर्माधिकाऱ्या कुटुंबांचा वारस. माझ्या उदयचा मुलगा असं म्हणते आता सुलक्षणा. कशी नाकारू शकत होते मी त्याला असं म्हणते आता सुलक्षणा. माझ्या जागी तू असलीस ना तर काय केलं असतं सांग ना माधवी असं म्हणते आता सुलक्षणा. परत पाठवलं असतास का त्या मुलीला असं म्हणते सुलक्षणा. नाही असं म्हणते माधवी. मग राहू दे असं म्हणते माधवी. जे झालं ते विसरून जा असं म्हणते माधवी. मी माझी लेक गमावली का ती तर परत तर येणार नाही आहे ना. पण मी ठरवलंय आता रडत नाही राहायचं.
आता अमृता कशी सुखी होईल, ती कशी आनंदात राहील याचा विचार करायचा असं म्हणते आता माधवी. आणि अमृता ती मला सारखं समजावत असते, आई आनंदी राहा, रागराग करू नकोस, कटू गोष्टी विसरून जा, माफ कर, तुला हलकं वाटेल. खरंच खूप समजूतदार आहे अमृता असं म्हणते सुलक्षणा माधवीला. याला कारण तुझे संस्कार असं म्हणते ती. खूप गोड आहे तुझी अमृता, अगदी तुझ्यासारखी असं म्हणते सुलक्षणा माधवीला आणि मिठी मारते आता. आणि सगळा आता यमुना आणि काकू बघत असतात. आता माझ्यावर रागवू नकोस ना कधी असं म्हणते तर सुलक्षणा माधवीला. नाही असं म्हणते माधवी. तर आता रात्र झालेले दाखवले. तर आता कावेरी टेन्शनमध्ये बसलेली असते बाहेर गार्डनमध्ये. तू शिकलोस, MBA झालंस, तू गावासाठी काहीतरी कर, त्या लोकांचं आयुष्य बदलून टाक, त्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन ये, सुख समाधान असं तिचा बाबा म्हटलेला असतो ना तिला. तर ते सगळं आठवतात तिला आता क्षण. आणि कसं फॅक्टरी वगैरे घालणार असतात ते सगळे क्षण आता आठवतात कावेरीला. तर आता कावेरी खूप विचारात असते. तेवढ्यातच तिथे यश येतो. काय, तुम्ही इथे एकट्या का बसलात असं म्हणत होता यश कावेरीला. तर कावेरी म्हणते काय नाही, जरा स्वतःला भेटत होते असं म्हणते कावेरी. अरे वा असं म्हणत होता यश. मस्त, मला पण आठवावं लागेल मी स्वतःला कधी भेटलो असं म्हणत होता यश. आज तर प्रॉब्लेम आहे ना, आपण रोज असंख्य लोकांना भेटतो पण आपल्याकडे स्वतःला भेटायला वेळच नसतो असं म्हणत होता यश. एनिवेज, तुम्ही मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं ना असं म्हणत होता यश कावेरीला. तर कावेरी म्हणते नाही. मग चेहरा का उतरलाय तुमचा असं म्हणत होता यश. बाबांची आठवण येते का, की गावचं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्याबद्दल विचार करताय असं म्हणत होता यश. तर कावेरी आश्चर्याने बघते तिच्याकडे. तर आता कावेरी उभारते. तुम्ही एवढ्या खात्रीने कसं काय सांगू शकता. ऑब्झर्वेशन असं म्हणत होता यश. मागे म्हणालो होतं ना मी तुम्हाला, की तुम्ही जेव्हा जेव्हा टेन्शनमध्ये असता तेव्हा मस्त तबला वाजवता. तर आता यश असा तबला वाजवत होता म्हणून दाखवतो तिला. तबला का वाजवत होता तुम्ही असं म्हणत होता यश. हां. तर कावेरी म्हणते विचार करते मी. आज मा आणि माधवी ताई कशा सगळ्या विसरून भेटल्या. त्यांच्यातले गैरसमज सगळे दूर झाले. तसा दिवस माझ्या आयुष्यात कधी येईल असं म्हणते आता कावेरी. गावच्या लोकांच्या मनात माझ्याबद्दल जो गैरसमज आहे तो मी कसा दूर करू असं म्हणते कावेरी. मग कसली वाट बघताय असं म्हणत होता यश. हे वाटतंय तितकं सोपं नाही आहे असं म्हणते आता कावेरी. सगळ्यांना वाटतंय की मी माझ्या बाबांचा खून केलाय असं म्हणते कावेरी. जोपर्यंत हा गैरसमज दूर होत नाही तोपर्यंत बाबांच्या फॅक्टरी उभारण्याचं स्वप्न मी नाही पूर्ण करू शकत असं म्हणते कावेरी. आणि तसंही काऊ म्हणून का होईना मला वचन दिलंय, मी फॅक्टरीचं काम नाही करणार. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही संधी दिली, मी त्यांचा विश्वासघात नाही करणार असं म्हणते कावेरी. तर आता यश बघत असतो कावेरीकडे. अगदी मला हवी तशीच आहे ही, माझ्या माचं मन जपणारी, सांभाळणारी, एकदा दिलेलं वचन निभावण्यासाठी आयुष्यपणाला लाभणारी. याने माझ्या घरासाठी इतकं केलंय, मला पण याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तसं म्हणतो आता यश. कावेरीकडे बघून म्हणत असतो आता हे सगळं यश. वेळ येईल असं म्हणतो तो. आज नाही तर उद्या नक्की येईल असं म्हणतो यश. मला सांगा, तुम्हाला ओळखणारे, तुमच्यावर पूर्ण विश्वास असणारे अशी कोणी व्यक्ती आहे का असं म्हणतो आता यश. तर आता कावेरी म्हणते हो आहे ना, चंदू काका असं म्हणते आता कावेरी, माझ्या बाबांचे मित्र. त्यांचा फोटो बघायला मिळेल का मला असं म्हणत होता यश. तर आता कावेरी आपला फोन घेते आणि फोनवरून आता ती त्या चंदू काकांचा फोटो यशला दाखवते. आणि फोन दाखवताच आता यशला आठवतं की यश हा माझ्यासोबत बोललेला असतो, तुम्ही यांना ओळखता का असं विचारलेला असतो तो त्यांना. तर मग आता तो माणूस म्हटलेला असतो नाही मी ओळखत नाही, यांना भेटलोय मी असं म्हणत होता यश. पण मी जेव्हा यांना तुमच्याबद्दल विचारलं तेव्हा हे तुम्हाला ओळखत नाहीत असं म्हणाले असं म्हणत होता यश. ते मुद्दाम तसं बोलले असं म्हणते आता कावेरी, मला वाचवण्यासाठी. पण तुम्ही त्यांना माझ्याबद्दल का विचारलं तसं म्हणते आता कावेरी. कारण मला पहिल्या दिवसापासूनच माहीत होतं तुम्ही उदयदादाची बायको नाही आहात म्हणून असं म्हणतो होता यश कावेरीकडे बघून. तर कावेरीला मात्र खूप आश्चर्याचा धक्का बसतो. मी कावेरी वहिनींना बघितलंय असं म्हणतो होता यश. तर कावेरीला मात्र शॉकच बसतो जोरात. तेवढ्याच तिथे अमृता येते आणि म्हणते यश तू इथे काय करतोयस. तर आज यश म्हणतो काही नाही, शतपावली असं म्हणत होता यश. तू झोपली नाहीस अजून असं म्हणतो यश. मला ना आईस्क्रीम खावं असं वाटतंय, चल जाऊया ना असं म्हणते अमृता. हो जाऊया ना असं म्हणत होता यश. कावेरी तुम्ही पण खाणार का असं म्हणतो आता यश. नाही मला नको आहे, तुम्ही जा असं म्हणते आता कावेरी. आणि तिथून निघून जाते आता कावेरी. यांना काय झालंय अचानक, अशा का निघून गेला ह्या. तर आता अमृता म्हणते त्यानं झोप आली आहे, त्यानं झोपू दे,
आपण जाऊया आईस्क्रीम खायला असं म्हणते आता अमृता यशला. तर आता यश जाणारच असतो. त्याला पकडते आता अमृता. तिथे कुठे चाललायस? आईस्क्रीम खायला जायचं ना असं म्हणते आता अमृता यशला. तर आजचा भाग इथेच संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. घाबरू नका. हे सगळे तुम्हालाच भेटायला आलेत असं म्हणतो आता यश कावेरीचा हात पकडून. आम्हाला खरं काय ते कळलंय. अख्खं गाव आहे तुझ्यासोबत असं म्हणतात आता गावकरी लोक कावेरीला. नुसतं थँक्यू म्हणून काम नाही चालणार. मी जे मागेन ते द्यावं लागेल असं म्हणतो यश. कोकणची कन्या आहे मी. एकदा शब्द दिला की मोडत नाही. मी तुलाच मागणार आहे तुझ्याकडून. आय लव्ह यू कावेरी असं म्हणतो आता यश. माझ्या यशसाठी तुझ्या अमृताला मी मागणी घालायला आले असं म्हणते आता सुलक्षणा माधवीला. तुझ्या यशचं उदयसारखं कोणावर तर प्रेम असलं तर असं म्हणते आता माधवी सुलक्षणाला. तर अख्ख्या गावासमोर मी तुझ्या पायावर नाक घासून तुझी माफी मागेन असं म्हणते आता सुलक्षणा. आणि रिकॅप मात्र इथेच संपतो. तर प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.